मॉर्निंग. सकाळचे वाजल्यात 7. तुफान थंडी आहे आणि एक झायलो येऊन थांबल्या पलीकडं. त्यांनी सकाळी मला 6:30ला फोन केला होता. पंपावरती गाडी बंद पडली होती. नंतर ऑटोमॅटिक चालू झाली. रिले असतो, रिले हलतो, गाडी बंद पडते. थोड्या वेळानं परत तो कनेक्ट झाला की चालू होतो. आता आणि एक थांबा आलो एक मिनिट. आता आणि एक गाडी बंद पडल्या. अर्टिगा केरळाची आहे, ती चाललो आहे आणायला. सोबत राहा, पाहूया काय झालं त्याला. पूर्ण अपडेट देतो तुम्हाला आणि बघू काय झालं आहे, कळेल आपल्याला. जाऊया टोईंग मॅन घेऊन आपली आणि जाऊन बघू अर्टिगाला काय झालं आहे. हायलोचा पायामध्ये 2 रिले येतात ECMच्या बरोबर बाजूला, आणि तिथं जर पाय लागला तर गाडी शक्यतो बंद पडण्याची असते शक्यता. FIचे असतात ते फ्यूज रिले. त्यांना समजावून सांगितलं की पाय देऊ नका बाबांनो. आणि आता आपण जाऊया ती अर्टिगा जी केरळवाल्यांची आहे, तिला काय झालं पाहूया. कोळंब्यामध्ये आहे, इथून एक 9-10 किलोमीटर. त्यांचाच फोन वाजतोय. हॅलो, हां बोला सर. चला, गाडीजवळ आपण पोहोचलो आहे. आता बघूया गाडीचे हेड गॅस्केट गेले का नहीं गेले ते पाहूनच ठरवू आपण. मैं आप लोगों के लिए 14 साल से वेट कर सकता हूँ, तो आप मेरी गाड़ी निकालने में 5 मिनट रुकना चाहिए, बराबर ना. और रोड वाला हो कोई भी, उसको बोलो ऐसे ऐसे. मैं बोला 14 साल से तुम रोड बना रहे, हम लोग रुके हुए हैं ना, फिर 5 मिनट नहीं रुक सकते तुम लोग, रुक जाओ. गाडी सकाळी 5 वाजता बंद पडली. साहेबांनी मला फोन केला होता. आता गाडी ओव्हरहीट झाली, पाणी बाहेर फेकलं गेलं. गोड सुंदर कुटुंब आहे, पण प्रॉब्लेम काय सापडला, गाडीचं हेड गॅस्केट गेलं नाही. त्यांनी गाडी बंद केली. बघा, खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी गाडी बंद केली. आता एकंदर आपण जेव्हा पाहिलं, हा फॅन फिरत नाही आहे, व्यवस्थित आऊट आहे. आणि जेवढी हवा त्यानं थंड केलं पाहिजे रेडिएटरला, तेवढं करत नाही आहे. मी त्यांना म्हटलं चिपळूणला किंवा मग खेडमध्ये किंवा इतर जागी तुम्ही हे करून घेऊ शकता. आपल्याकडे तर 10:30 नंतरच येणार. पण जेव्हा तुम्ही गाडी सतर्कता ठेवून वापरता आणि गाडी खरोखर तुम्ही लक्ष देता, त्यावेळेला गाडीचं नुकसान कमी होतं. जातील ते. आता मी आलो होतो टोईंग मॅन घेऊन आणि गाडी झालेली आहे त्यांची व्यवस्थित. त्यांना आता सांगतो कसं कसं जायचं ते. आणि हायवेची परिस्थिती चालूच आहे, रस्त्याचं काम चालू आहे. कधी पूर्ण होईल कोणास ठाऊक. हा मार्ग हे कोळंबे परिसर तर एवढा जबरदस्त आहे भाई, की झाली मला 5-6 वर्ष झाली कोकणात येऊन. मला रस्ता आहे तसाच दिसतो हा. याच्यात काही प्रगती होत नाही आहे. ही शाळेची मुलं ही अशी धूळ खात, कपडे घरातनं चांगले घालून यायचे, मग धुळीमध्ये माखून ते शाळेत जायचं. अवघड आहे. किती लोक याच्यासाठी आवाज उचलतात, पण ठेकेदारांवरती काही फरक पडत नाही. चला भेटूया परत एकदा पुन्हा अशा ब्लॉगमध्ये. फॅन बंद पडला आहे हे तर कळालंच, त्यामुळे गाडी ओव्हरहीट झाली. कधी कधी फॅन चालतोय, कधी कधी बंद पडतोय. मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही जावा आणि ते करा पुढं, पण ती गाडी रेसच होत नाही आहे. आता नवीन हा प्रकार आहे की गाडी रेस व्हायची बंद झाल्या. मग आता गाडी टो करून घेऊन चाललो आहे वर्कशॉपला. ती पण सगळी सोबतच आहेत. जाऊन स्कॅनर लावूया, बघूया. चेक इंजिन लॅम्प पण आला आहे, बघूया कशामुळं ती रेस होत नाही आहे. मग सॉर्ट आऊट करू. चला बघत राहा पुढे. पोहोचलो वर्कशॉपवरती टो व्हॅन घेऊन. कुटुंब बघा कसं त्रास असतो ना, एका पाठोपाठ एकदा अडचणी चालू झाल्या की त्या कंटिन्यू होतात. आता हेड गॅस्केट तर गेलंच नव्हतंच, पण फॅन बंद पडलेला आहे, फॅन खराब आहे. आणि आता स्कॅनर लावतो मी, गाडी रेस होत नाही आहे, ते पाहूया. आता जोपर्यंत काही निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही आहे. चला पाहूया स्कॅनर लावून. आता थ्रोटल बॉडी ॲक्युरेटर सर्किट ओपन दाखवते आणि ते इंजिनकडून जर आपणच काढले ते फॅन ॲड करण्यासाठी. पण हा योगायोगच म्हणायचा की आता ॲक्युरेटर बघायला पाहिजे थ्रोटल बॉडीचा, तो वर्क करतो की नाही करतो. कारण गाडी रेस अजिबात होत नाही आहे. आणि योगायोगच म्हणायचा की गाडी गरमही झाली, फॅन बंद पडला, मग आता हा प्रॉब्लेम आला आहे. होऊ शकतं असं कधी कधी. चला पाहूया P2100चा काय इश्यू आहे तो. फॉल्ट कोड क्लिअर केला P2100. काही नाही, फक्त थोडंसं तुम्ही सॉकेट काढला आणि परत एकदा बसवला, रिसीट होतं ते. कारण गाडी जेव्हा ओव्हरहीट होते त्यावेळेला थोडासा फरक थ्रोटल बॉडीलाही पडतो. कारण खूप जास्त गाडी गरम झाली तर सेन्सर्सला थोडासा फरक पडतोच. झालं हे क्लिअर. आता फॅन बंद पडला आहे, फॅन तेवढा मागूया आणि बसूया, मग गाडी झाली. फॅन बसून अर्टिगाचा रेडी झालेली आहे गाडी. सकाळी 5 वाजता त्यांनी मला फोन केला होता आणि आत्ता वाजल्यात 2.
फॅमिली आणली, त्यांना वॉशरूमला फ्रेश होण्यासाठी ड्रायव्हिंगला पाठवलं, ब्रेकफास्ट करून आले, बिल झालेलं आहे. आता ते निघालेत, आजचं काम फत्ते. आणि सकाळपासून 2 गाड्या झाल्या ह्या, आता 3 गाड्यांनी आलेल्या आहेत. और फिर कल जाके देखना इस व्हिडिओ को, ठीक आहे. ओके बाय, टेक केअर. फॅमिली चांगली आहे आणि गाडी झाली आहे. चला मी पण सुटलो आता.